पुढची महत्त्वाची बातमी पाहूयात। लोकलच्या महिला डब्यात बुरखाधारी पुरुष चढल्याचं प्रकरण। बुरखा घातलेल्या पुरुषाच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला। संशय आल्यावर महिला प्रवाशांनी त्याला पकडलं। या घटनेचा व्हिडिओ रेकॉर्ड केला गेला। घाटकोपर स्थानकावर पोहोचताच आरोपी चालत्या ट्रेनमधून उडी मारून विरुद्ध दिशेने प्रवास करणाऱ्या कर्जत जलद ट्रेनमध्ये चढला आणि पळून गेला। महिला प्रवाशांनी ताबडतोब पोलीस नियंत्रण कक्षाला या संदर्भातली माहिती दिली। त्यानंतर मुलुंड स्थानक आणि ठाणे स्थानकावर पोलिसांनी तपास केला, परंतु आरोपी सापडला नाही। जीआरपी आणि आरपीएफ पथकं संयुक्तपणे संशयिताचा शोध घेत आहेत। कल्याण जीआरपी मध्ये एफआयआर देखील या संदर्भातली दाखल करण्यात आलेली आहे। सीएसएमटी लोकल मधील महिलांच्या जनरल डब्यामधल्या एक बुरखा घातलेला इसम त्यांना आढळून आला, म्हणून त्यांनी घाटकोपरला उतरून चौकीत जाऊन पोलिसांना सांगितले। परंतु तोपर्यंत त्यांनी ट्रॅकमध्ये उडी मारून अपोजिट साईडच्या कर्जत लोकलमध्ये चढून तो निघून गेला होता। महिलांना विचारपूस केली असता त्यांची कुठली तक्रार नव्हती, फक्त त्यांचं म्हणणं होतं की हा संशयित पुरुष होता आणि महिलांना म्हणजे बुरखा घालून गाडीत होता महिलांसोबत। त्याबद्दल आरपीएफ 162 प्रमाणे कारवाई करीत आहे। सोलापूरमध्ये एका तरुणानं लॉजमध्ये आत्महत्या केली। नात्यातील तरुणीनं लग्नाला नकार दिल्यानं त्यानं हे टोकाचं पाऊल उचललं। नात्यातील तरुणीनं लग्नाला नकार दिल्यानं नैराश्यामध्ये गेलेल्या तरुणानं शहरातील एका लॉजमध्ये आत्महत्या केल्याची दुर्घटना घडली आहे। पण मुलीच्या आईवडिलांनी पत्रिका न जुळल्याचं कारण सांगत लग्नाला नकार दिला होता। त्यामुळे मुलगा हरीश बंडी हा मानसिक नैराश्यामध्ये गेला। त्याला आम्ही समजावण्याचा खूप प्रयत्न केला, पण अखेर मुलानं आत्महत्या केल्याचं पालकांनी म्हटलेलं आहे। त्या तीनदा गेला आम्ही त्यांच्या घरी मागायला। पोरग एवढं ते 6 वर्षापासून चाललंय म्हण त्यांचं। बरं जाऊ दे बाबा, आम्हाला 2 महिने झालं कळायले, जाऊ दे म्हणून त्यांनी ते पोलीसला टॉर्चर केले, तर म्हणजे त्याच्याशी बोलू नको करू नको म्हणून फोन बंद ठेवलेत। फोन बंद ठेवल्यावर त्याचं डोकं सरकलंय। फोन बंद ठेवल्यामुळं त्यांनी आम्हाला घरात सर्वांना सांगितलं हे असं मॅटर आहे, आम्ही या लॉजला गेलो, आम्ही त्या लॉजला गेलो, तिच्याबरोबर आम्ही नवरा बायकोसारखं राहिलो। आम्ही त्याचं डोकं पूर्ण यूज केली, त्याचे पैसे सर्व यूज केली। आमची मोठी सून तिने पण सत्यानाश केली त्या पोराला। कायद्याने त्या पुरीला काहीतरी करावं, म्हणजे दुसरी पोरगी परत एकदा त्या पोराशी तसं करणार नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।